नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेविषयी माहिती। गुरुपौर्णिमा ही आपल्याला खूप मोठी पौर्णिमा आहे आणि गुरुची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे। गुरुपौर्णिमा गुरूंच्या ऋणांची आठवण करून देणारा हा खूप पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026 या रोजी बुधवारी येत आहे। आषाढ महिन्यातील पौर्णिमा जी साजरी केली जाते ती म्हणजे गुरुपौर्णिमा। हा सण आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिले, ज्या गुरूंनी आपल्याला खूप मोठे केले, त्या गुरूंची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नव्हे, तर जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे गुरु असते। ते आपले आईवडील असतील, आपल्याला ज्ञान दिलेले शिक्षक असतील किंवा इतर कोणत्याही मार्गाने आपल्याला जे ज्ञान मिळते ते गुरु असतील। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु हे खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे नक्कीच केले पाहिजे। या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूंचा सन्मान करतात आणि ज्ञानाच्या मार्गावरती चालण्याचा निश्चय करतात। अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, भजन, कीर्तन असे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात। आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नम्रता, जे आपल्यामध्ये गुरूंचे महत्त्व आहे ते आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञानाचे महत्त्व मिळते। गुरु आपल्याला आपल्या उंच शिखरावरती पोहोचवण्यात खूप मोठी मदत करतात। आपल्याला उत्तुंग यश मिळवण्यामध्ये गुरूंचा खूप मोठा हात असतो। गुरु हे आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर योग्य अयोग्य आपली जी क्षमता असते ती आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहे त्यामध्ये आपल्याला ज्ञान दाखवण्याचा, मार्ग दाखवण्याचा खूप मोठा गुरूंचा हात असतो। या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते। आपल्यापैकी कित्येक जण हे प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असतात। कोणी स्वामी महाराजांना गुरु मानते, तर कोणी गजानन महाराजांना मानते, कोणी साईबाबांना गुरु मानते, तर कोणी दत्त महाराजांना गुरु मानते। पण या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा ही नक्कीच करायची आहे। आपण ज्या गुरूंना मानतो त्या गुरूंची सेवा आपण मनापासून नक्की करा। काही विशेष पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजेत। त्यामध्ये काही मंत्र साधना असतील किंवा कोणतीही आपली संकल्पयुक्त पूजा असेल, स्वामी सारामृत असेल किंवा कोणतेही आपले छोटे गुरुचरित्राचे अध्याय असतील, आपण जी सेवा केली असेल ती सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी, जर इतर वेळी आपल्याला कोणत्याही सेवा करायला जर शक्य झाले नाही, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवा आपण नक्की करायच्या आहेत। फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाही, तर आपल्याला वर्षभर ह्या नेहमीच सेवा करायच्या आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला खूप मोठी संधी असते की या सेवा चालू करण्याची, किंवा आपण जर कोणत्याही प्रकारची सेवा करत नसू तर गुरुपौर्णिमेपासून आपण सेवा करायला चालू करावी। गुरुपौर्णिमेसारखा आपल्याला खूप मोठा दिवस पुन्हा येणार नाही व आपल्याला गुरुपौर्णिमेची वर्षभर पुन्हा वाट पाहावी लागते। त्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेपासून कोणतीही सेवा चालू करायची असेल तर ती नक्की करावी, किंवा दररोज आपल्याला गुरुपौर्णिमेपासून कोणत्याही साध्या सेवा असतील तरी त्या चालू करायच्या आहेत। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सेवा कधी करावी, तर गुरुपौर्णिमा 29 तारखेला आहे, तर सकाळी आपल्याला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकरपासून आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत सेवा करायची आहे। दुपारी थोडा वेळ 12 नंतर 2 वाजेपर्यंत कोणतीही सेवा करायची नाही आणि त्यानंतर जर आपल्याला सेवा करायची असेल तर 2 नंतर आपण संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळी 7-8 पर्यंत सेवा करू शकतो। हा शुभ मुहूर्त आहे, तर आपण दुपारची 12 ते 2 ही वेळ टाळावी। त्यानंतर आपण दिवसभर कोणत्याही वेळी सेवा करू शकतो।
मी तर म्हणेन की ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी सकाळच्या वेळेमध्ये पूजा जरूर करावी. अगदी ज्याला अशक्य आहे की सकाळी वेळच नाही त्यांनी संध्याकाळच्या वेळेमध्ये पूजा केली तरी चालेल. पण सकाळचा इतक्या पवित्र वेळेमध्ये आपण सकाळी आपले आंघोळ वगैरे केल्यानंतर लगेच पूजा केली म्हणजे आपल्या मनालाही प्रसन्न वाटते आणि घरही आपले प्रसन्न होते आणि आपले दिवसही चांगला जातो. ईश्वराचे सगुण निर्गुण रूप दाखवण्याचे काम आपले गुरु करतात. परमेश्वराचे रूप दाखवायचे कामही आपल्याला गुरु करतात. तर आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करण्याचे काम आपले गुरु करतात. या दिवशी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. ती कशी करायची तर आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. आपण उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दररोजची जी देवपूजा आहे ती आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. सुंदरपैकी देवपूजा करून आपल्याला देवांना गंध, अक्षदा, फुले, ज्यांना तुळस आपण अर्पण करतो त्यांना तुळस असे अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पाटावरती किंवा आपल्याला जर जागा नसेल तर देवघरामध्ये जर आपण पूजा मांडली तरीही चालते. तर आपल्याकडे जी गणपतीची मूर्ती असेल ती ताम्हणामध्ये घेऊन गणपतीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पा स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि चौरंगावरती एक स्वच्छ रुमाल किंवा कपडा अंथरून त्यावरती आपल्याला अक्षदा ठेवून त्या ठिकाणी गणपती ठेवून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा हे अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण ज्या गुरूंना मानत असू म्हणजे स्वामी समर्थ महाराज असो, दत्त महाराज असो किंवा साईबाबा असतील, कोणाचे गजानन महाराज असतील, आपल्या घरामध्ये जी कोणती मूर्ती असेल त्या मूर्तीला आपण पुन्हा अभिषेक घालून घ्यायचा आहे. पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालून आपल्याला आपल्या गुरूंचा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. जर आपण स्वामी समर्थांचे गुरु मानत असू तर स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. जर आपण दत्तगुरूंना गुरु मानत असू तर दत्तगुरूंची मूर्ती ताम्हणामध्ये घेऊन आपल्याला दत्तगुरूंना अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना आपल्याला आपण दत्तगुरूंचा मंत्र म्हणत असू, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जो मंत्र म्हणत असताल तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम श्री दत्तात्रेय नमः. आपल्याला जो कोणता मंत्र आपल्या मनाला भावेल त्या मंत्राने आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे. आपण ज्या देवाला गुरु मानत असू त्या देवाची आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून सेवा करायची आहे. आपल्याला ती मूर्ती ही आपण गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवायची आहे. त्यावरती त्या गणपती शेजारी अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावरती आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे. त्याला जर दत्त महाराज असतील तर दत्त महाराजांना भस्म हा अतिशय प्रिय आहे. तसेच चंदन असेल तो टिळा आपण दत्त महाराजांना लावून घ्यायचा आहे. फुलं अर्पण करायची आहेत, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि पूजा करून घ्यायची आहे. आपल्याला दत्त महाराजांची पूजा करून घ्यायची आहे. आपले जे गुरु असतील म्हणजे आता जर त्याचबरोबर आपल्याकडे स्वामी महाराजांचीही मूर्ती असेल तर त्याही मूर्तीला आपण अभिषेक घालून त्या मूर्तीलाही दुसऱ्या ठिकाणी अक्षदा ठेवून तीही मूर्ती ठेवून घ्यायची आहे. तिचीही पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला जे आपल्या घरामध्ये आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची पूजा विधिवत करून घ्यायची आहे. त्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपल्या घरामध्ये अशी पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जर त्या दिवशी कोणती ना कोणती सेवारूपी अध्ययन करायचे आहे तर ते स्वामी सारामृत असेल किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय असेल, 18वा अध्याय असेल, तसेच आपल्याला पुरुष सूक्त एक वेळा म्हणायचे आहे. त्या दिवशी आपल्याला गाईला आणि कुत्र्याला आवर्जून घास द्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गरजू लोकांसाठी दानधर्मही करायचा आहे. तर कोणत्याही प्रकारचा दानधर्म असू शकतो. तुम्हाला जी गोष्ट शक्य असेल किंवा ज्या प्रकारचा दानधर्म करणं शक्य असेल त्या पद्धतीने दानधर्म करा. पण आपल्याला गाईला आणि कुत्र्याला घास द्यायचा आणि दानधर्म थोडा का होईना तो करायचा आहे.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.